मी आपल्याला काय सांगतोय, एक सहज म्हणून सांगतो, माझा अधिकार म्हणून नव्हे. एकदा बोलणं निघालं तेव्हा तात्या काय म्हणाले, माझ्या खालोखाल तुम्ही महाराजांचं ऐकलंय, बोलणं ऐकलं, आणि काय योग होता, मी तर नसलो ते कुठेच म्हणायचे. बर का, म्हणजे काय त्यांनी मूर्खाला पुढे केलं कोणात ठेवू, त्यांनी पाहिले पात्र बरं आहे आपलं बडबड करायला, असं असावं लोक. तर स्वतः विषयी कितीतरी बोललेले आहेत, काही वेळा मी विचारलेलं आहे बरं का मुद्दाम, आणि त्याने कधी अवेअर केला नाही. एक उदाहरण सांगतो, हे अगदी काय असेल कोणाचं, ते बाबूराव गजरे म्हणून ग्रस्त होते, मोठा विद्वान माणूस, संस्कृताचे हे आणि LLB होते, पुन्हा MA LLB. तर त्याने काय महाराजांना विचारलं की, महाराज म्हणाले काही रामायणामध्ये भरत आणि शत्रुघ्न हे कैकेयीचे, आणि काही रामायणामध्ये ते सुमित्रेचे आहे, तर खरं काय? मला आठवतंय, बाबूराव आज नामाला काही अडचण आहे का म्हणले त्याची? बरं का, अरे काय खरं नाही, त्या बिचाऱ्याने किती सुद्धा हेतून विचारलं, आणि मी महाराजांनी विचारलं, म्हणजे चिरंजीव आहेत, 7 चिरंजीव नाही का, अश्वत्थामा, बलिरासो, हनुमान. तर मी म्हणलं हनुमान हा चिरंजीव म्हणजे खरंच आहे का? देहानं असणं शक्यच नाही म्हणाले. तर त्या ज्या पद्धतीनं ते जगले ती पद्धत काय आहे म्हणजे. मग अश्वत्थामा कसा, तर म्हणले त्या सच्चे ब्राह्मणाचा भ्रष्ट मुलगा कसा असतोय दाखवण्याकरता तिचं नाव आहे, दुष्टबुद्धीचा. त्या द्रौपदीच्या मुलांना नाही का मारलं त्यांनी, 5 मुलांना, आणि तुम्हाला माहिती आहे ना, त्याला धरून आणला तेव्हा द्रौपदी म्हणजे सोडून द्या, सोडून द्या, कारण मी 5 मुलाचं दुःख काय ती जाणते, हा एकुलता एक आहे आपल्या आईला, ती कशाला दुःख द्यावं, काय बाई असेल बुवा, हिची विलक्षण असेल नाही का. हे महाराज मला असं म्हणले असते, काय नाव वाढलंय का तुमचं नाही का. तेव्हा बाबूराव काय म्हणले, तुम्ही श्रवणाचे अधिकारी आहात बुवा, आज बोलले बुवा. तर सांगण्यात हेतू काय, तर महाराजांचं जे ऐकलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या नामाबद्दल जे सांगितलेलं आहे ते मी मुद्दाम लिहून आणले बरं का. तेव्हा माझं तराट ऐकण्यापेक्षा ते आपल्या स्वतःच्या नामाबद्दल काय बोलत होते ते का. पहिल्यांदा आम्ही व्यंकटापूरला गेलो होतो महाराजांच्या बरोबर, तेव्हा त्यांनी ब्रह्मानंद महाराजांच्या बद्दल नामाविषयी सांगितले. ते बघा ते बरं महाराजांचा शब्द, महाराज काय म्हणाले बघा, ब्रह्मानंद बुवानी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही, त्यांचे शब्द जसे तसे मी लिहून घेतलेले. बरं मला माझ्या बरोबर बाबूराव अंतरकर होते, त्यांना विचारा तुम्ही, तेव्हा मी टॅली केलं मागून, आपले शब्द नको त्यात, पुन्हा वाचतो मी. ब्रह्मानंद बुवानी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही, त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. मी आणखी काय सांगू याच्यावर तुम्हाला, पण पुढचं वाक्य आणखी फार छान आहे. महाराज म्हणाले, तुम्हाला जितके देहाचे प्रेम आहे तितके त्यांच्या नामावर होते. काय सुरेख सांगितलंय, म्हणजे तुम्ही नामावर प्रेम कसं करा, तुमचं देहावर जितकं प्रेम आहे तितकं नामावर प्रेम करा. काय हो नाही नाना, काय आणखी काय सांगायचं त्यांनी नाही का. म्हणजे ज्या ब्रह्मानंद बुवानी एके ठिकाणी म्हटलेलं याच्यात नाही, त्याने नुसतं मी दिलेलं नाम केलं म्हणून एवढ्या थोर पदाला पोहोचले असं ते म्हटलेलं आहे त्याने. पण हे कसं आहे, तुमचं देहावर जितकं प्रेम आहे तितकं नामावर प्रेम करा. आता मी आपल्याला असं विचारतो, आपल्या काय आड येतं हे करायला, हे पाहिलं पाहिजे आपण की आपल्याला मान्य आहे आपण घेतो नाम, पण देहावर जितकं प्रेम आहे तितकं नामावर करा. म्हणजे काय करा नाही, तुम्ही कोणी सांगा, आता सांगा असं नाही. मग मला असं वाटतं त्याचा अर्थ असा आहे, आपण देहाशी तादात्म्य पावलेलो, क्षणभर सुद्धा देहाला विसरत नाही, असं नामाला विसरू नये हा म्हणण्याचा भावाचा नाही का. दुसरं काय याचा अर्थ आहे, प्रेम म्हणजे एक जीव होणं. मी नामाशी देहाशी किती एक जीव झालेलो आहे. तुम्ही साधी गोष्ट बघा, आपण जर बसलेलो असलो आणि पायाला नुसती मुंगी चढली पायावर, काळी मुंगी, ती काय चावत नाही, लगेच एकदम जाणीव होते की नाही, पायाची जाणीव मेंदूत जाते की नाही. म्हणजे शरीरावर सगळी जाणीव कशी पसरलेली आहे. असं
नामाचं स्मरण पाहिजे. म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये नाम विसरता कामाचं नाही. आता प्रश्न असा आहे, व्यवहारात करता येईल का? मी जाऊ दे, ते बाकीचं जाऊ द्या. ज्या वेळेला काही काम नसतं त्यावेळेला काय हरकत करायला नाही. त्यांचं एक वाक्य आहे की आयुष्यात काही दिवस तरी अशी घालवले पाहिजेत की देवा करता आता मी जगतोय असे घालवले पाहिजे. म्हातारपणी तर करायलाच पाहिजे, पण इतर वेळेला आता मी नाही. आणखी एका ठिकाणी म्हटलंय की बा मला आता नाम घ्यायचं, मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला. मुद्दाम वेडेवाकडेपणा करू नये. नाहीतर हो याचं विकृत स्वरूप व्हायचं. हो काय भेटायला आल्यानंतर टाळण्याकरता मला नाही वेळ आता म्हणजे नाव बिड्या फुंकीत बसले असं नाही. खरं वाटलं पाहिजे. आता हा नामाच्या वेळेला आला नाही बुवा, हे नाही बरोबर नाही. आता स्वतःविषयी हे ब्रह्मांड महाराजांच्या विषयी बोलू. आता स्वतः जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. आहा काय हो, गुरुने असं सांगायचं आपल्याला, काय सांगू तुम्हाला. त्यांचा अस्तित्व नाही, घोटाळत राहतो याचा अर्थ काय? आपण पाहतो ना, एखाद्या माणसाला भेटायचं असलं आणि जर सोय नसली तर तुझ्या मागे पुढे करतो की नाही, घोटाळतो ना. घोटाळा शब्दामध्ये आहे ना घोटाळा याच्यात. म्हणजे मी याला केव्हा पुढे जाऊ यायच्या, याला केव्हा दर्शन देईल, अशापैकी नाही का? मी आणखी काय सांगू की भाषा जितकी अर्थपूर्ण आहे की तुम्हाला कळेल त्याच्या. पुढे म्हणाले तुम्ही अखंड नाम घ्या. हे फार मला आवडलं बा, मी ह्याचं मला आदर्श समजतो. काय? तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. मला संगतीचा लाभ घडेल. महाराजांचे चैतन्य गीतेत आहे, मी नेहमी सांग सदा सर्व काळ माझ्याशी वास, सदा सर्व काळ माझ्याशी वास. हा धरा वास, हा धरा त्याला नलगे जावे कोठे, घर बसल्या राम भेटे. म्हणजे मी राम आहे हे सांगणं नाही का? असं नाही की त्यांचं माझा सहवास म्हणजे राम, मी राम नाही का? काय आहे बघा. सदा सर्व काळ माझ्याशी वास, हाच धरावा हव्यास, त्याशी नलगे जावे कोठे, घर बसल्या राम भेटे. काय म्हणून म्हणाले तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल. आणि महाराजांच्या संगतीचा नुसता बाहेरचा लाभ आम्हाला घडला तर धन्य वाटतं. अरे माझ्या बरोबर 24 राहिलं तर काय होईल? माझा हक्काचं 24 तास माझ्या बरोबर काय नाही. जीवन धन्य म्हणजे आणखी काय होईल मला सांगा. बरं पुढे म्हणाले मी भगवंताचे नाव अखंड घेतो, हाच व्यवसाय करीत असतो. वा आहे तुम्हाला गंमत सांगतो, महाराजांनी इन्कम टॅक्सचा फॉर्म भरला ना, त्या व्यवसाय अखंड नाम घेणे हा दिल्लीच्यात लिहिलेलं आहे महाराजांनी. विनोदही आहे आणि खरंही आहे. खरं किती आहे मला सांगा. काय हो आपण किती क्षुद्र मुलं आहोत. आपण त्यांना लायक आहोत का? आपला बाप असं सांगतोय, अरे मी काय आणखी कधी काय असेल नाही. म्हणजे त्यांनी काय किती ठिकाणी म्हटलंय, मुख्य धंदा एक असतो आणि त्याला जोड धंदा असतो. तसा परमार्थ नाम घेणं हा मुख्य धंदा, प्रपंच हा जोड धंदा पाहिजे. आमचं उलट झालं हो, प्रपंच नाम घेणं तोही धंदा नाही, जोड धंदा नाही आहे, निश्चित नाही. डॉक्टर मग तुम्ही हे झेरॉक्स करून द्या बा आम्हाला. बरं का पुढे म्हणतात भगवंताचे नाम अखंड घेतल्याने ज्ञानचक्षु प्राप्त होतात, हा माझा अनुभव आहे. वा काय सांगायचं त्याने. ते ज्ञानचक्षु म्हणजे मी सांगितलं ना की मनुष्य आला की त्याचा आवाज येतो, हा एक प्रकारच आहे ज्ञानचक्षुचा. म्हणून एक बाई होत्या देहात असताना, आज महाराजांनी पुष्कळ नाम घेतले, मला सांगावं लागत नाही म्हणाले. हो त्यांना कळतच असलं पाहिजे नाही का. एकदा काय झालं मला म्हणाले, मनुष्य माझ्याकडे आला की त्याच्या मनातलं काय मला कळतं, पण म्हणले व्यवहाराला बरं नाही म्हणून मी प्रगत करीत नाही. एकदा म्हणाले तुमच्या, मी म्हणलं महाराज आमच्या मनात काय कळतं का आपल्याला? ते म्हणले मी सांगितलं तर खरं वाटेल का असं म्हणाले. आणि मग म्हणाले पंडितराव माझ्या बरोबर होते, आणखी म्हणाले की म्हणले तुम्हाला कळत नाही तुमच्या मनात काय ते मला कळतं. काय असेल काय हो महाराज म्हणजे काय होतं
मला खरं असं वाटतं विचाराच्या पलीकडे जायचं. म्हणून भाऊसाहेब फार ठाणे, डोकं टेकावं मुगटाने ऐकावं. बाय आपली अक्कल चालवायची नाही तिथे, नाही का? ते म्हणायचे ना, अर्थ काढू नाही म्हणायचे. फार भाऊसाहेबांचं घेण्यासारखं आहे बघा. ठीक आहे, तर तुम्हाला